तीन मुली झाल्यात, मुलगा होत नाही या कारणावरून पतीने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळले. या घटनेमुळे जे आहे ते मन सुन्न झालंय आणि पीडित कुटुंबियांना आमदार राहुल पाटील यांनी भेट दिली. आपल्यासोबत आमदार राहुल पाटील आहेत. साहेब, काय सांगाल? अतिशय दुर्दैवी घटना परभणी शहरात घडली. आपण आज पीडित कुटुंबियांची भेट घेतली. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. आम्ही सकाळी जाऊन तिथं त्या महिलेला भेटून आलो. काळे नावाचे कुटुंब होतं आणि 3 मुली झाल्या म्हणून सातत्यानं मारहाण करणे आणि काल परवाच मला वाटतं की 10 लिटर पेट्रोल टाकून अमानुषपणे त्या महिलांना जाळण्याचं दुर्दैवी काम ह्या नराधमानं केलेलं आहे. माझा तर आक्षेप पोलिसांवर एवढाच आहे की आम्ही भेटायला गेलो असताना त्या महिलेनं, त्याच्या बहिणीनं, जी वारलेली महिला आहे त्यांची बहीण आहे, तिनं सांगितलं की आम्ही सातत्यानं पोलीस स्टेशनला जात होतो आणि लहान मुलांच्या अंगावर सुद्धा ओळ आम्ही पाहिलेले आहे. मग पोलीस अशा वेळेस काय करत होती? ही घटना खऱ्या अर्थानं रोखता आली असती जर त्या नराधमाला आधीच अटक झाली असती आणि त्याला थोडं पोलिसाचा खमक्या दाखवला असता तर निश्चितच हे प्रकरण किंवा अशा प्रकारची दुर्दैवी घटना या परभणी शहरात घडली नसती. आणि तिथं मी बऱ्याच अंशी लोकांबरोबर चर्चा केली असताना माझ्या लक्षात आलं की तिथं बरेच लोक होते. खऱ्या अर्थानं समाज हे आपलं कुटुंब समजून लोकांनी अशा वेळेस पुढाकार घेतला पाहिजे. पण सातत्यानं अशा घटना कुठेही घडू, लोक थोडंसं त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट थोडीशी कमी असते. पण माझी या निमित्तानं एवढंच आव्हान आहे की समाज हे आपलं कुटुंब समजून जर प्रत्येकानं यामध्ये आपली जबाबदारी स्वीकारली असती आणि त्या जबाबदारीतून जर आजूबाजूला जे लोक होते त्यांनी वाचवण्याचा प्रयत्न केला असता तर निश्चितच ही महिला वाचली असती. आणि खऱ्या अर्थानं मुलगी झाली, मुलातून मुलीमध्ये अशा प्रकारचा फरक समाजामध्ये पुरोगामी महाराष्ट्र आहे, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आपण आता 21व्या शतकामध्ये असताना सुद्धा अशा प्रकारचं वातावरण आपल्या देशामध्ये आहे की मुलगी झाल्यानंतर कुठं तिला दुय्यम वागणूक मिळते. याला शासनानं सुद्धा खऱ्या अर्थानं कुठं ना कुठं तरी थोडं मदतीची भावना केली पाहिजे. त्यांना शिक्षण तर आता फ्रीज केलेलं आहे, पण मुलगीचा आणि मुलामध्ये कशा प्रकारचा असा भेदभाव न करण्यासाठी अनेक योजना शासनानं सुद्धा हातात घेतल्या पाहिजे. आणि प्रबोधन समाजामध्ये मुख्यतः प्रबोधन हे शासनाकडनं झालं पाहिजे आणि सामाजिक संघटने जे NGO असतील त्यांनी सुद्धा प्रबोधन केलं पाहिजे. खऱ्या अर्थानं मुलगीच ही आपल्या या पुढच्या पिढीला खऱ्या अर्थानं कामाला येत असते. पण आज जी दुर्दैवी घटना घडलेली आहे यामध्ये मी CM साहेबाला सुद्धा बोललो आहे. इथून प्रपोजल आम्ही तयार केलेला आहे. पंचनामाचा रिपोर्टसुद्धा मी तहसीलदारला सुद्धा बोललेलो आहे आणि शासनाकडनं 50 लाखाची मदत या महिलेला, कारण 3 मुली आहेत लहान लहान, या मुलींच्या शिक्षणासाठी आम्ही सुद्धा मदत करणार आहोत. पण शासनाच्या माध्यमातून सुद्धा 50 लाखाची मदत जर झाली तर या मुलींच्या नावावर काही FD करता येतील आणि त्या अर्थानं त्यांचं फ्युचर जर आपल्याला सुरक्षित ठेवायचं असेल तर यांच्या अकाउंटला काही पैसे असले पाहिजे. शेवटी या मुलींचं शिक्षण आहे. आता काय, एक 2 वर्षाची, एक 3 वर्षाची आणि मला वाटतं एक 5 वर्षाची मुलगी आहे. त्यांचं पुढचं फ्युचर जर आपल्याला सिक्युअर करायचं असेल तर त्यांच्या अकाउंटला काही पैसे आपल्याला जमा करावे लागतील. काही निधी शासनानं या निमित्तानं उपलब्ध करून द्यावा, अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आज सर्वपक्षीय भव्य असा मोर्चा बीडमध्ये काढण्यात आला होता. देशमुख यांचा खून होऊन 19 दिवस उलटलेत, मात्र अजूनही 3 आरोपी अटक झाले नाहीत. आणि यामध्ये जे आहे ते सातत्यानं सत्ताधारी असतील, विरोधक असतील, वाल्मिक कराड यांचं नाव घेतलं जातं. सातत्यानं बीड हे मी तर म्हणतोय की क्राईमचं कॅपिटल झालेलं आहे. मी विधानसभेमध्ये सुद्धा या निमित्तानं फ्लोर ऑफ द हाऊस मी सगळं या गोष्टी बोललेलो आहे की कशा प्रकारे तिथं कित्येक मर्डर झालेले आहेत, त्या मर्डरचं इन्व्हेस्टिगेशन झालेलं नाही. खऱ्या अर्थानं आम्ही तर म्हणलो होतो की CBIची चौकशी यामध्ये लावली पाहिजे आणि संबंधित जे पोलीस अधिकारी आहेत ते पोलीस अधिकारी तात्काळ डिसमिस झाले पाहिजे आणि त्यामध्ये न्यायालयीन चौकशीसुद्धा झाली पाहिजे. आणि जे दोषी आहेत, आता जे का वाल्मिक कराड आहेत, सगळ्या महाराष्ट्रात छोट्या छोट्या मुलांना सुद्धा माहिती झालेलं आहे की वाल्मिक कराड असतील किंवा इतर कोण असतील तर या लोकांना खऱ्या अर्थानं अटक झाल्याशिवाय याचं इन्व्हेस्टिगेशनसुद्धा पुढं होणार नाही. आणि सर्वपक्षीय आमदार असतील, खासदार असतील, सगळा महाराष्ट्र या निमित्तानं या देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. त्याशिवाय हे प्रकरण शांत होणार नाही. आणि जशा अर्थानं खंडणीचं तुम्ही पाहिलं की जे तिथं कारखानदारी येणार होती, त्या निमित्तानं जे व्यापारी येणार होते किंवा मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट जर मराठवाड्यात येत असतील आणि त्यांना जर अशा प्रकारची खंडणी मागण्यात येत असेल तर पुढं आमच्याकडं उद्योगसुद्धा येणार नाहीत ना. यांना प्रोटेक्शन देण्याचं काम खऱ्या अर्थानं सरकारचं आहे.
सरकार कुठंतरी फेल झालेलं आहे, प्रशासनाची कुठंतरी फेल्युअर आहे, म्हणून इतक्या मोठ्या आज तर मी ऐकलं 4-5 दिवसापूर्वी की 1200 लायसन्स आहे. मी तर म्हणतो मुंबईसारख्या ठिकाणी 1200 लायसन्स नसतील. मग सरकार काय झोपलं होतं का? 1200 लायसन इश्यू कसे केले जातात? इतक्या मोठ्या प्रमाणावर बोगस केसेस कशा दाखल केल्या जातात? इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम या बीड जिल्ह्यामध्ये कसं केलं जातं? म्हणजे युवकांनी काय प्रेरणा घ्यावी? युवकांनी ही प्रेरणा घ्यायची का शिक्षणाची प्रेरणा घ्यायची का चांगलं काम करायचं का वाईट कामच चांगलं काम आहे? अशा जर आपण विचार केला तर मुलं परत अशाच व्यसनी राहतील आणि अशाच कामाला लागतील मुलंसुद्धा. म्हणून यांना रोखायचं असेल तर ही कुठं ना कुठंतरी गुन्हेगारी ही मोडून काढली पाहिजे. यासाठी पोलिसांनी चांगली कारवाई केली पाहिजे. 19 दिवस झाले संपूर्ण महाराष्ट्र हळहळतोय, पण अजूनसुद्धा कोणात चांगल्या मेजर जे ह्याच्यामध्ये मुख्य सूत्रधार आहेत त्यांना आजपर्यंत अटक झालेली नाही. साहेब, धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे संबंध जे आहेत ते सर्वश्रुत आहेत. ते धनंजय मुंडे यांनी मान्य केले. मात्र आता यावरून जे आहे ते धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होती मंत्रिपदाची. काय वाटतं? खऱ्या अर्थाने याची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. जे ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, काही पुढारी असतील, काही मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट असतील किंवा काही जमिनीचे माफिया असतील, जे काही लोक असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. त्यासाठी खऱ्या अर्थानं निवृत्त न्यायाधीशाच्या माध्यमातून ही चौकशी झाली पाहिजे. CBIच्या मार्फत ही चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई झालीच पाहिजे. या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमन यांनी असा एक खळबळजनक दावा केला आहे की जे 3 आरोपी फरार आहेत त्यांची हत्या झाली. नाही, ते पोलीस इन्व्हेस्टिगेशनमध्ये आता येईल जे कोण आरोपी असतील. आणि जसं आता तुम्ही सांगताय की कोणाची हत्या झाली असेल तर होऊ शकते. एवढा मोठा क्राईम हे करू शकतात. एक नाही तर किती 100 मर्डर आजपर्यंत तिथं त्या बीडमध्ये झालेले आहेत. तर या 3 मर्डरनं काय होणार आहे? म्हणून अशा अर्थानं काही इन्व्हेस्टिगेशन जोरात झालं पाहिजे. इन्व्हेस्टिगेशनमध्ये कुठेही लॅकुना राहता कामा नाही. म्हणून जे कोणी यामागे असतील सूत्रधार त्यांना खऱ्या अर्थानं अटक झाली पाहिजे. मग ते राजकीय नेते असतील, किती मोठे नेते असतील किंवा समाजातील कोणी प्रतिष्ठित लोक असतील, हे जे तुम्हाला हे जे चौकट दिसते या चौकटीमध्ये जे कोण लोक असतील त्या सर्वांना अटक ही झालीच पाहिजे. शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्री सभागृहात असं म्हणाले की एकाही आरोपीला सोडलं जाणार नाही, असं असून सुद्धा आरोपी अटका होत नाहीत. आता 19 दिवस झालं त्यामध्ये आता चांगलं प्रेशर डेव्हलप होतंय. त्यामध्ये सर्वसामान्य माणसं ज्यावेळेस रस्त्यावर येतात त्यावेळेस सरकारला सुद्धा झुकावं लागते आणि सरकारला झुकावं लागेल आणि खऱ्या अर्थाने जे दोषी आहेत त्यांना अटक ही करावंच लागेल. ठीक आहे, 19 दिवस झाले, हे काय कुठं काय दुबईला पळून गेलेत का? इथंच कुठंतरी बीड जिल्ह्यामध्ये लपलेले असतील, महाराष्ट्रात असतील, देशात असतील. खऱ्या अर्थाने पोलिसाला चौकशीच करायची म्हणजे तर 24 तासामध्ये देशातून कुठूनही मुसक्या बांधून हे लोक आणू शकतात. मानसिकता आहे का सरकारची ही तपासण्याची गरज आहे. निश्चितच हे होते आमदार राहुल पाटील, ज्यांनी परभणी आणि बीडच्या घटनेवरून आपली भूमिका व्यक्त केली. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.